नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा बटाट्याची मस्त हलकी फुलकी तिप्पट चौपट फुलणारी ही चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत। ही चकली अगदी मस्त फुलते, शिवाय एक थेंबही तेलाचा आपण इथे वापर केलेला नाही। साबुदाणा बटाट्याची चकली तयार करण्यासाठी इथे मी एक फुलपात्र भरून साबुदाणा घेतलेला आहे। आपण नेहमी उसळ करताना जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा मी इथे घेतलेला आहे। आता हा साबुदाणा रात्रीच्या वेळेला आपल्याला भिजत घालायचा आहे। एक पाण्याने सर्वात आधी स्वच्छ मी इथे साबुदाणा धुवून घेते आहे। साबुदाणा धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं, साबुदाणा भिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तरी इथे थंडच पाणी वापरायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं पाणी इथे मी घेतलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे। आता साबुदाणा कसा भिजला ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर साबुदाणा छान मऊ मोकळा इथे भिजलेला आहे, दाणा छान असा मऊ झालेला आहे। आणि आता हा भिजलेला साबुदाणा असा छान फोडून घ्यायचा, एक एक दाणा दाणा करून घ्यायचा आहे। अजिबात यामध्ये आपल्याला कळकळीत उकळतं गरम पाणी घालायची गरज नाही, तरी सुद्धा या चकल्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात, आतपर्यंत तळल्या जातात। आता साबुदाणा बाजूला ठेवते आहे आणि आपल्याला चकलीसाठी बटाटे लागणार आहेत। तर 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतलेली आहे। हे बटाटे एखाद्या बारीक खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहे। तर बटाटा मी आता इथे खिसून घेणार आहे। बटाट्याचं प्रमाण चकलीमध्ये खूप जास्त झालं तर चकल्या लाल होतात आणि जसजशा त्या चकल्या जुन्या होतात तसतशा त्या अधिकच लाल होतात, तळल्यावर त्या लाल रंगावर येतात। त्यासाठी बटाट्याचं जे प्रमाण आहे ते साबुदाण्याच्या निम्मे घ्यायचं। म्हणजे 1 किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटा, अर्धा किलो साबुदाणा असेल तर पाव किलो बटाटा। आता इथे पाव किलो बटाटा आहे, त्यासाठी बरोबर इथे 125 ग्रॅम एवढे मी बटाटे घेतलेले आहेत। साबुदाण्याच्या निम्मे बटाटा वापरायचा आहे। उकडलेला हा बटाटा छान असा बारीक किसणीने किसून घेतला, तुम्ही इथे पुरणाची चाळणी सुद्धा वापरू शकता। आता साबुदाणा छान भिजलेला आहे, बटाट्याचा किस तयार आहे। आपल्याला इथे आता हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचं, एखादी मस्त कढई घ्यायची जाडबुडाची, त्यामध्ये पाणी ठेवायचं, गरम करायचं आहे पाणी, अगदी छान उकळी येईपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचं आहे। ज्या वाटीने कपाने तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे त्याच भांड्याने मोजून अर्ध भांडं एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एक फुलपात्र भरून साबुदाणा होता, त्यासाठी अर्ध फुलपात्र एवढं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। झाकण ठेवून देते आहे। आता पाण्याला उकळी आली आहे, हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी तिखट घालते आहे। तर थोडंसं असं फिकट तिखट मी वापरलेलं आहे, खूप जास्त गळीत तिखट वापरलं तर चकलीला लाल रंग येतो। इथे जिरंसुद्धा मी घातलेलं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं। त्यानंतर या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल। आता तिखट फिकट रंगाचं असलं तरी तुम्ही पाहू शकता पाण्याला थोडा पिवळसर रंग आलेला आहे, आपण जिरंसुद्धा वापरलेलं आहे। आता या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे। याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत साबुदाणा बटाट्याच्या चकलीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे, त्यालासुद्धा तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच चकलीप्रमाणे ही चकलीसुद्धा खूप छान खुसखुशीत तयार होते आणि अगदी आतपर्यंत तळली जाते, अजिबात निबर होत नाही, कडक होत नाही, एकसारखी ही मस्त तळली जाते। साबुदाणा व्यवस्थित या पाण्यामध्ये असा हलवून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम इथे थोडी कमीच ठेवायची आहे आणि साबुदाणा छान वाफवून घ्यायचा आहे। साधारण मिनिटभर इथे मंद आचेवर मी झाकण ठेवलं आणि हा साबुदाणा वाफवून घेतला, झाकण काढून घेतलं आणि पुन्हा असा साबुदाणा आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे। साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा छान असा वाफवून घ्यायचा आहे। साबुदाण्याच्या क्वालिटीनुसार इथे पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं। जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी अजून घालू शकता। गरम पाणी करून घ्या आणि ते तुम्ही थोडं थोडं इथे ॲड करू शकता। पुन्हा यावर मी झाकण ठेवलेलं आहे। पुढचे साधारण 2 मिनिटं मी इथे झाकण ठेवलं। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, मध्ये मध्ये मात्र साबुदाणा हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली जळायला नको। आता तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा अगदी मस्त असा हलका झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे, अगदी छान असा पारदर्शक साबुदाणा इथे तुम्ही पाहू शकता झालेला आहे। रंग पूर्णपणे बदललेला आहे। जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही मात्र इथे थोडं थोडं पाणी घालू शकता आणि साबुदाणा अगदी मस्त काचेसारखा ट्रान्सपरंट होईल तोपर्यंत छान शिजवून घ्या। मात्र मिश्रण खूप जास्त पातळ असायला नको।
आता साबुदाणा छान शिजला, यामध्ये हा किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा अगदी छान बारीक किसून घ्यायचा आणि नंतर साबुदाणा पूर्ण शिजल्यानंतर यामध्ये हा बटाटा घालायचा. अजूनपर्यंत मी गॅस बंद केलेला नाही. आता बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. सगळं जे साहित्य आहे ते असं एकजीव करून घ्यायचं. साबुदाण्यामध्ये कडकडीत उकळतं गरम पाणी न घालताना या पद्धतीने सुद्धा अगदी झटपट या चकल्या तयार होतात. खूप छान लागतात आणि खूप मस्त हलक्या तयार होतात. आता सर्व साहित्य असं छान एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा रंगसुद्धा पाहू शकता. साबुदाणा पूर्णपणे इथे शिजलेला आहे. तरी आपण बटाटा थोडा उशिरा घातला, त्यामुळे आपण यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि साधारण अर्धा ते 1 मिनटं पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, कमी गॅसची फ्लेम ठेवायची आहे. आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि गॅस मी आता इथे बंद करते आहे, कारण हे मिश्रण अगदी छान असं तयार झालेलं आहे. साबुदाणासुद्धा खूप छान शिजलेला आहे. खूप मिश्रण घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. खूप जास्त पातळ असेल तर चकल्या तयार होणार नाही, पाडणं पॉसिबल नाही. आणि खूप जास्त जर कडक झालं हे मिश्रण तर चकल्या ज्या आहेत त्या कडक होतात, खुसखुशीत होत नाही, अगदी कडक कुरकुरीत तयार होतात. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि इथे असा सोऱ्या किंवा हा साचा घेतलेला आहे. याला चकलीची प्लेट जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि हा साचा थोडा ओला करून घेतलेला आहे. आता यामध्ये हे मिश्रण असं छान दाबून भरायचं. तुम्ही इथे प्लास्टिक पॉलिथिनचा सुद्धा वापर करू शकता, परंतु साचा कधीही चांगला प्लास्टिकपेक्षा. आणि थोडीशी यातली जी हवा आहे ती काढून घ्यायची, म्हणजे जी चकली आहे ती छान गरगरीत पडते, गोल गरगरीत पडते, कुठेही तुटत नाही. आता मी आलेली आहे गच्चीवर. असा पॉलिथिन पेपर मी अंथरून घेतलेला आहे आणि यावर आता ह्या चकल्या अशा हव्या त्या आकारामध्ये तुम्ही घालून घ्या. छोट्या मोठ्या तळणीचा पदार्थ आहे, वाळवणाचा पदार्थ आहे, त्यामुळे चकली थोडी छोट्या आकाराची मी तयार करते आहे, कारण तेलामध्ये गेल्यानंतर ही चकली खूप जास्त फुलते. म्हणून थोड्या लहान आकाराच्या चकल्या मी इथे अशा तयार करून घेते आहे. चकली शक्यतो उन्हामध्येच वाळवून घ्या. ऊन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये वाळवून घेऊ शकता, परंतु उन्हामध्ये वाळवल्यामुळे ही चकली अगदी 1 ते 2 वर्ष आरामात टिकते. आणि शिवाय उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे मस्त एकसारखी ती तळली जाते, आतमध्ये निबर राहत नाही किंवा कडक राहत नाही. आता सर्व चकल्या मी इथे अशा छान तयार करून घेतलेल्या आहे. सकाळी साधारण 10 वाजता मी या चकल्या तयार केलेल्या होत्या. आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहे आणि अर्धवट चकल्या वाळलेल्या आहे. आता याची जी बाजू आहे ती अशी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. दोघं बाजूंनी चकल्या मस्त वाळवून घ्यायच्या आहे. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस मी आता या चकल्या वाळवून घेणार आहे. तर छान इथे ह्या चकल्या वाळवून घेतल्या आणि जेवढं प्रमाण मी इथे घेतलेलं होतं त्यामध्ये इथे 52 चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही चकली पाहू शकता किती छान यावर चकाकी आलेली आहे. मस्त अशा या चकल्या तयार झालेल्या आहे. आता चकली तळल्यावर कशी होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या गरम तेलामध्ये चकली तळायची आहे. तुम्ही पाहू शकता छान फुललेली आहे आणि हलकी झालेली आहे या पद्धतीने अजून मी तुम्हाला काही चकल्या आता तळून दाखवते. तर ही चकली बनवायला अतिशय सोपी आहे. साबुदाणा आपल्याला रात्रीच्या वेळेला भिजत घालायचा आहे. आपण जसा उसळसाठी साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा. साबुदाण्याच्या निम्मे बटाटा वापरायचा आहे आणि साबुदाण्याच्या निम्मेच आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि साबुदाणा अगदी असा छान पारदर्शक होईल, काचासारखा चमकू लागेल तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील. तर अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.